श्लोक 3. श्री भगवान वाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. अर्थ, भगवंतांनी उत्तर दिले किंवा म्हणाले, अविनाशी असे श्रेष्ठ तत्व ब्रह्म आहे. त्याचे स्वकीय भावाचे किंवा अस्तित्वाचे नाव अध्यात्म व प्राण्यांच्या भावाचा उद्भव करणाऱ्या व्यवसायाचे नाव कर्म असे आहे. विवरण: मागील 2 श्लोकात मिळून अर्जुनाने एकूण 7 प्रश्न विचारले आहेत. त्याला भगवंतांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे आणि ते पुढील प्रमाणे आहे. प्रश्न पहिला आहे अर्जुनाचा, की तो विचारतायत की किं तद्ब्रह्म, ब्रह्म काय आहे? आणि याचे उत्तर अक्षरम ब्रह्म परमम, अविनाशी परमश्रेष्ठ असे जे तत्व तेच ब्रह्म आहे असे भगवंतांनी उत्तर दिलेले आहे. या विश्वात सर्वात श्रेष्ठतम तत्व ब्रह्म हेच असून ते अक्षर आहे. अक्षर म्हणजे काय? तर ते कधीही न झिजणारे, कमी न होणारे. जगातील इतर सर्व वस्तू विनाशी आणि झिजणाऱ्या, नष्ट होणाऱ्या अशाच आहेत, पण ब्रह्म मात्र तसे नाही, म्हणून ते परमश्रेष्ठ असेच आहे. ते क्षराहून वेगळे व क्षराचे पलीकडे असे असणारे आहे. अक्षर म्हणजे न झिजणारे, जसे आहे तसेच असते, हा एक अर्थ झाला. अक्षर या शब्दाचा दुसरा अर्थ अक्ष अधिक र म्हणजे डोळ्यांना रमविणारा. कारण विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर साधकाचे डोळे या विश्वरूपात रममाण होतात. मूर्त ब्रह्माचे ठिकाणी डोळे रमणारे होतात. 2 शब्दातला फरक थोडासा लक्षात घ्या. आणि अमूर्त ब्रह्म अविनाशी आहे. अशा प्रकारे ब्रह्माची 2 रूपे आहेत. एक अमूर्त जे अक्षर आहे व दुसरे मूर्त ते डोळ्याला रमविणारे अक्ष र आहे. आकाराचा नेहमीच नाश होत असतो. प्रश्न दुसरा आहे, किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय? याचे उत्तर स्वभावोऽध्यात्म उच्यते. स्वभावालाच अध्यात्म असे म्हणतात. स्वभाव म्हणजे स्वकीय भाव, आपली सत्ता, आपले अस्तित्व, जो आपला भाव आहे तोच स्वभाव. हा भावसुद्धा ब्रह्माचाच आहे. हा स्वभाव प्रत्येक भूतात, प्रत्येक वस्तूत व प्रत्येक देहात दिसून येतो. प्रत्येक आत्म्याचे आश्रयाने राहणारे स्वत्व असा अध्यात्माचा अर्थ आहे. थोडक्यात स्वतःचा भाव म्हणजेच अध्यात्म. स्वभाव म्हणजेच मीपणा. आणि मी म्हणजे तरी नेमका कोण याचाही विचार करायलाच हवा. मी म्हणजे देह असे आपण समजतो, पण खरे पाहिले तर मी म्हणजे देह नाही. आणि ही गोष्ट आपण ह्या आधीच्या अध्यात्म पाहिलेलीच आहे. स्वप्नात जेव्हा मी असतो तेव्हा हा देह तेथे उपस्थित नसतो, तो निश्चल असतो, पण तेथे मी मात्र असतोच. मन म्हणजे मी असा विचार केला तर आपण मनाचे संपूर्णपणे ऐकत नाही. तीच गोष्ट बुद्धीची सुद्धा आहे. मग मनाचे, बुद्धीचे सुद्धा न ऐकणारा हा मी आहे तरी कोण? तर हा आपला भाव असण्याची स्थिती ज्यापासून प्राप्त होते तो परब्रह्माचा अंश आपल्यामध्ये स्थित आहे आणि तो म्हणजेच मी. हा भाव सर्व भूतांचे ठिकाणी स्थित आहे. म्हणूनच सर्व भूतांचे अस्तित्व म्हणजे भूतभाव. हा उत्पन्न करणारा उद्भव कर. भूताचा हा स्वभाव त्याचा स्थायी भावच असतो, तो बदलत नाही. आता ह्याच्या संबंधात आपल्याला ही गोष्ट खरं तर माहिती आहे, पण याच्या स्पष्टीकरणासाठी ती मी सांगते. अगदी थोडक्यात सांगते की परमहंस एकदा गंगेवर अंघोळीला गेले होते आणि तिथे पाण्यात एक विंचू वाहत आला आणि तो विंचू बुडून मरणार असतो. अर्थातच परमहंसांना
भूतदयेपोटी ती गोष्ट बघवत नाही आणि म्हणून ते आपल्या ओंजळीत त्या विंचवाला घेतात. अर्थातच विंचू आपला स्वभाव सोडत नाही. त्याला हा वाचवणारा कोण आहे वगैरे असं काही कळत नाही. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो त्यांच्या हाताला डंख मारतो आणि हाताला डंख मारल्याबरोबर होणाऱ्या या वेदनेमुळे तो विंचू परमहंसांच्या हातातून खाली परत पाण्यात पडतो आणि परमहंस त्याला परत हातात घेतात आणि तो परत डंख मारतो. असं एक 4-5 वेळा सलग होत राहतं आणि त्यावेळी तिथे आलेले गंगा स्नानाला लोक त्यांना विचारतात, अहो काय हा तुमचा वेडेपणा चाललाय? तो विंचू तुम्हाला इतके वेळा डंख मारतोय, इतके वेळा चावतोय, तर तुम्ही कशाला त्याला वाचवायला जाता? मरू देत ना त्याला तिकडे, तुम्हाला काय करायचंय? तर परमहंस शांतपणे हसतात आणि म्हणतात की अहो, तो एवढासा विंचू तो डंख मारण्याचा आपला स्वभाव सोडत नाहीये आणि मी तर माणूस आहे आणि भूतदया हा माझा स्वभाव आहे, तर तो स्वभाव मी कसा काय सोडू? असा हा स्वभाव आहे आणि तो कधीच बदलत नाही, असा ह्याचा थोडक्यात भावार्थ आहे. कारण ब्रह्माचा हा स्वभाव आहे, तो अपरिवर्तनशील असतो. आपल्याकडे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी एक म्हण आहे. याचा सुद्धा हाच अर्थ आहे. प्रत्येक जीवात्म्यामध्ये जो सहज स्वभाव तो प्रत्येक जीवात प्रगट होतोच, तो त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. असे कोणतेही स्थान नाही किंवा वस्तूसुद्धा नाही की तिच्यात हा भाव नाही. अगदी जरी दगड म्हटलं तरी दगडाला सुद्धा कठीणपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. अशा रीतीने सर्वत्र समान असणाऱ्या या भावालाच म्हणजेच स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात, असे तू समज. प्रश्न तिसरा आहे, किम कर्म? आणि आता कर्म म्हणजे काय याचा विचार भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भूतभावोद्भव कर विसर्ग कर्म संज्ञितः, असे याचे उत्तर आहे. आणि याचे विवरण आपण पाहूया की भूतमात्राच्या भावाचा उद्भव करणारा जो विसर्ग आहे त्याचे नाव कर्म असे आहे. ज्ञानदेवांनी पुढील ओळीत अगदी सोप्या भाषेत कर्माची व्याख्या केली आहे. ते म्हणतात, तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. ज्यामुळे स्वभावताच ही विश्वरचना उत्पन्न होते, म्हणजेच भगवंताची सृष्टी निर्माण झाली आहे, ते कर्म. म्हणूनच रचनारूपी कर्म हेच आधी म्हणजे सर्वप्रथम म्हणजेच अगदी पहिले कर्म आहे आणि तेथूनच सर्व कर्म परंपरा सुरू झाली आहे, असे तू समज. या यामध्ये तीन प्रकारची कर्मे असतात. 1. सृष्टीरचना. 2. सर्व क्रिया फलजनक नसतात आणि 3. पापपुण्य किंवा शुभाशुभ कर्म जे फलजनक असतात. जनक म्हणजे निर्माण करणारे. येथे भगवंताचे सृष्टीरचनेचे कर्म हे अकर्म आहे आणि अकर्म म्हणजेच जे कर्म केले असता ज्याचे बंधन होत नाही ते. सृष्टीचा व्यापार किंवा सर्व व्यवहार म्हणजेच कर्म. भूतभाव. भूत म्हणजे अस्तित्वात येणारे सर्व, यांचा जो स्वभाव असतो, जे अस्तित्व आहे त्यालाच भूतभाव असे म्हणतात. कारण या भावामुळेच त्याचे अस्तित्व प्रगट होते आणि या भावाचा उद्भव करणारे ते कर्म असते. तो भाव उत्पन्न करणारा तो उद्भव कर. तो विसर्ग म्हणजे विशेषरित्या निर्माण करण्यात आलेला आहे. सृष्टीची उत्पत्ती विशेष रीतीने झालेली आहे, म्हणूनच सृष्टीच्या उत्पत्तीला विसर्ग असे म्हणतात. कर्म हे नाम कृ म्हणजे करणे या धातूवरून तयार झाले आहे. भूतभाव उद्भव कर याचा अर्थ उच्च होणे, उच्चतर बनणे, उच्चतम अवस्था प्राप्त करून घेणे असा आहे. प्राणीमात्राला उच्चतर बनविण्याचा हा प्रयत्न आहे. उत्क्रांतीचा हा यत्न विसर्ग रूप असणे जरुरीचे आहे. आता विसर्ग याचा अर्थ असा आहे की 1. पुढे पाठवणे, दुसरं यत्न करणे, तिसरे सोडणे,
दान देणे, अर्पण करणे. 4 तयार करणे. 5 मुक्त होणे आणि 6 प्रकाश करणे असे आहेत. यावरून कर्माचे स्वरूप स्पष्ट होते. 1 प्राणीमात्रांच्या जीवनाला अधिक उच्च बनविण्यासाठी पुढे प्रेरित करणे. 2 जीवनाची उन्नती करण्याचा प्रयत्न करणे. 3 जीवन विकासासाठी दान देणे, आत्मयज्ञ करणे. 4 प्राणीमात्रांचे जीवन उच्च होण्यासाठी योजना निश्चित करणे, त्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री जमवणे. 5 त्यांचे जीवन वरच्या दर्जाचे होण्यासाठी त्यांच्या पराधीनतेचा नाश करणे आणि त्यांना बंधमुक्त करणे, त्यांचे पारतंत्र्य दूर करणे. 6 जीवन विकासासाठी प्रकाशाचा मार्ग दाखवणे. आपण जो मगाशी प्रकाश करणे असं म्हटलं होतं, तर ते ऐकताना किंवा वाचताना थोडंसं असं वाटतंय की हा शब्द चुकलाय का काय, तर तो चुकलेला नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की प्रकाशाचा मार्ग दाखवणे, त्यांचे जीवनातील अंधकार दूर करणे. अशा रीतीने भूतभावाचा उद्भव करणारे जे काही केले जाते त्याचे नाव कर्म असे आहे. याची संगती किंवा संबंध पुढील प्रमाणे सांगता येईल. 1 अविनाशी परब्रह्म आहे. 2 त्याचा स्वभाव प्रत्येक आत्म्यात प्रगट होतो. 3 त्या आत्म्याचे प्रगटीकरणार्थ होणाऱ्या यत्नाचे नाव कर्म असे आहे. अशा प्रकारे पहिल्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत अशी उत्तरे इथे भगवंतांनी अर्जुनाला दिलेली आहेत. आणि इथे आपण थांबूया.